रामकृष्ण हरी सर्वांना. ज्ञानेश्वरी पारायणाचा आज दिवस 3रा. त्याप्रमाणे आज ओवी 61 पासून ते आपण ओवी 90 पर्यंत ज्ञानेश्वरीचे पठण करणार आहोत. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. ओम गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. सर्वमांगल्ये शिवे सर्वार्थ साधके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. ऐसे निगंभीरपणे स्थिरावलेनी अंतकरणे आखिला तोची जाणे मानुईने. अहो अर्जुनाची आपाती जे परिसनया योग्य होती ती कृपा करुणी सद्दी अवधान द्यावे. हे सलगी म्या म्हणितले चरणा लागोनी विनविले. प्रभू सखोल हृदय आपुले म्हणवनी या. जैसा स्वभाव माय बापांचा अपत्य बोले जरी बोबडी वासा तरी अधिकची तयाचा संतोषाती. तैसा तुम्ही मी अंगीकारिला सज्जनी आपुला म्हणितला तरी उणे सहजे उपासाला प्रायुकारी. परी अपराध तो आणि का आहे जे मी गीतार्थ कवळू पाहे ते अवधारा विनवुलाये म्हणवनिया. जे अनावरण विचारिता वायाची दिवसा उपनला चित्ता. एरवी भानुतेची काय खद्योता शोभाथी. किरीटभूचांचुवरी मापसुये सागरी मी नेनी तो त्या परी प्रवर्तेथ. आईका आकाश येसावे तरी आणिक त्याहुनी थोर व्हावे म्हणून पाडू हे आघवे निर्धारिता. या गीतार्थाची थोरी स्वयं शंभू विवरी जेथ भवानी प्रश्न करी चमत्कारुनी. तेथ हरू म्हणी निजे देवी जैसे का स्वरूप तुझे तैसे हे नित्य नूतन देखिजे. गीता तत्व हा वेदार्थ सागरू जया निद्रिताचा घोरू तो स्वयं सर्वेश्वरू प्रत्यक्ष अनुवादला. ऐसे जे अगाध जेथ वेळाविता वेद तेथ अल्पमी मतिमंद काय होय. हे अपार कैसोनी कवळावे महातेज कवन धवळावे गगन मुठी सुवावे मशके केवी. परी तैसे एकू आधारू तेनेची बोल मी सधरू. जे सानुकूळ श्रीगुरु ज्ञानदेव म्हणे एरवी तरी मी मूर्खू जरी झाला विवेकू तरी संत कृपादिकू सोज्वळू ऐसे. असे लोहाचे कनक होय हे सामर्थ्य परिसीचे आहे. ही मृत ही जीवितला आहे अमृत सिद्धी. जरी प्रकटे सिद्ध सरस्वती तरी मुकयाथी भारती. एथ वास्तू सामर्थ्य शक्ती नवल काही. जया ते कामधेनु माये तयासी प्राप्य काही आहे. म्हणून मी प्रवार्थुला आहे ग्रंथ ये तरी न्यूनते पुरते अधिक ते सरते. करुणी घेवाया हे तुमते विनव्य तू असे. आता देई जे अवधान तुम्ही बोलविल्या मी बोलेन. जैसे चेष्ट सूत्राधीन दारू यंत्र तैसे मे अनुग्रहितू साधूंचा निरूपितू. ते आपुला अलंकारितू भलतया परी. तव श्री गुरु म्हणती राही हे तुझ बोलावे न लगे काही. आता ग्रंथा चित्त देई झडकरी वेगा. या बोला निवृत्ती दासू पावनी परम उल्हासू. म्हणे परी ऐसा मना अवकाशू देऊनिया. धृतराष्ट्र उवाच धर्मक्षेत्र कुरुक्षेत्र समवेतायुत्स्वाहा. मामकाः पांडवाश्वय किमकुर्वत संजया. तरी पुत्र स्नेही मोहिते धृतराष्ट्र असे पुसतू. म्हणे संजया सांगे मातु कुरुक्षेत्रीची. जे धर्मालय म्हणिजे तेथ पांडवानी माझे. गेले असती व्याजे झुंजाचेनी तरी तीही तुला अवसरी.
काय गिजे दासे एरी ते जड करी कथन करी मज प्रती. संजय उवाच दृष्ट्वा तु पांडवानिकं व्यूढं दुर्योधनस्तदा आचार्यमुपसंगम्य राजा वचनं ब्रवीत. पश्यन्तं पाण्डुपुत्राणामाचार्यमहति च व्यूढां द्रुपदपुत्रेण तव शिष्यन धीमता. तिये वेळी तो संजय बोले म्हणे पांडव सैन्य उचलले जैसे महाप्रळय पसरले कृतांतमुख. तैसे ते घनदाट उठावले एकवाट जैसे उसळले काळकूट धरी कवन. नातळी वड वानरू साधुकला प्रलय वाते पोखला सागर शोषून उधवला अंबरासी. तर आता आपण ह्या ओव्यांचा मराठी भाषेत अर्थ ऐकूया. जिला भगवद्गीता असे म्हणतात. ब्रह्मदेव व शंकर जिची प्रशंसा करतात व जिचे सनकादिक आदराने सेवन करतात. ज्याप्रमाणे शरद ऋतूच्या चंद्रकिरणातील अमृताचे कोमल कण चकोरांची पिल्ले मृदू मनाने वेचतात, त्याप्रमाणे चित्त अगदी हळवार करून वासनाचे जाड्य काढून मग श्रोत्यांनी ही कथा अनुभवावी. हिची चर्चा शब्दा वाचून करावी. मनातल्या मनात हिचा विचार करावा. इंद्रियांना पत्ता लागू न देता हिचा उपभोग घ्यावा व हिच्या प्रतिपादिक शब्दांच्या गोदर त्यात सांगितलेल्या सिद्धांतांचे आकलन करावे. कमलातील पराग भुंगे घेऊन जातात, परंतु कमळाच्या पाकळ्यांनी त्याची खबरही नसते. या ग्रंथाचे सेवन करण्याची रीत तशी आहे. किंवा चंद्र दिसू लागतात चंद्रविकासी कमलिनी प्रफुल्ल होऊन आपली जागा न सोडता त्याला आलिंगन देते. हे ब्रह्मसौख्य कसे भोगावे हे एक तिचे तिलाच ठाऊक. त्याचप्रमाणे गंभीर व शांत अंतःकरणाने जो संपन्न आहे तोच या गीतेचे रहस्य जाणतो. अहो, अर्जुनाच्या पंक्तीला बसून ऐकण्याची ज्यांची योग्यता असेल त्या संतांनी कृपा करून इकडे लक्ष द्यावे. अहो महाराज, आपले अंतःकरण सखोल आहे म्हणून हे वरील ओवीतील विधान मी केवळ लढिवाळपणे केले. ही वास्तविक आपल्या पायाजवळ विनंती आहे. लहान मूल जरी बोबड्या शब्दांनी बोललं तरी त्याचा अधिकच संतोष मानावयाचा. हा ज्याप्रमाणे आईबापाचा स्वभावच असतो त्याचप्रमाणे तुमच्याकडून माझा अंगीकार झाला आहे व सज्जनांनी मला आपले म्हणून म्हटले आहे, तेव्हा अर्थातच माझे जे काय उणे असेल ते सहन करून घ्यालच. त्याबद्दल आपली प्रार्थना कशाला? परंतु खरा अपराध तो वेगळाच आहे. तो हा की मी गीतेचा अर्थ आकलन करण्याचा प्रयत्न करत आहे. म्हणून ऐका, ही मी तुमची विनंती करत आहे. हे गीतार्थाचे काम न झेपणारे आहे याचा विचार न करता उगाच हे साहस करण्याचे मनात आणले. वास्तविक पाहिले तर सूर्यप्रकाशात काजव्याची काय शोभा आहे? किंवा टिटवीने समुद्र आटवण्यासाठी ज्याप्रमाणे आपल्या चोचीने समुद्राचे पाणी उपसून टाकण्याचा अजानपणाने प्रयत्न करावे, त्याप्रमाणे अजान मी गीतार्थ करण्यास प्रवृत्त झालो आहे. हे पहा, आकाशाला कवळायचे असल्यास आकाशाहूनही मोठे व्हावयास पाहिजे. म्हणूनच हे सर्व करणे विचार केला असता माझ्या योग्यतेबाहेरचे आहे. या गीतार्थाची महती एवढी आहे की स्वतः शंकर आपल्या मनाशीच त्याचा विचार करीत असतात. देवी पार्वतीने आपण एकसारखा विचार कशाचा करता असा त्यांना मोठ्या आश्चर्याने प्रश्न केला. त्यावर शंकर म्हणाले की हे देवी, ज्याप्रमाणे तुझ्या स्वरूपाचा थांग लागत नाही त्याचप्रमाणे गीता तत्वाचा विचार करावयास जावे तेव्हा ते रोज नवीनच आहे असे दिसते. समुद्राप्रमाणे अमर्याद असणारा वेदार्थ हा योगनिद्रेत असलेल्या ज्या सर्वेश्वराच्या झोपेतील घोरणे आहे त्या परमात्म्याने स्वतः प्रत्यक्ष गीता सांगितली. असे गीतार्थाचे काम गहन आहे. या कामी वेदांचीही मती कुंठित होते. मी तर पडलो लहान मंदमती, तेव्हा तेथे माझा पाड कसा लागणार? या अमर्याद गीतार्थाचे कसे आकलन होणार? सूर्याला कोणी उजळावावे? चिलटांना आकाश आपल्या मुठीत कसे ठेवावे? असे आहे तरी ज्ञानदेव म्हणतात, या कामी मला एक श्रीगुरु निवृत्तीराय यांची अनुकूलता आहे.
त्यांच्या आधारावर धीर धरून मी बोलतो. एरवी मी तर बोलून चालून मूर्ख आहे व माझ्या हातून हा विचार होत आहे. तरी पण संत कृपेचा दिवा मज पुढे सारखा लखलखीत उजळत आहे. लोखंडाचे सोने होते खरे, परंतु तसे करण्याचे सामर्थ्य केवळ परिसामध्येच आहे. किंवा अमृत प्राप्त झाल्याने मेलेलाही जीवित लागते. जर प्रत्यक्ष सरस्वती प्रकट होईल तर मुक्याला वाचा फुटेल. ही केवळ वास्तू सामर्थ्याची शक्ती आहे. यात आश्चर्य ते काय? कामधेनू ही ज्याची आई आहे त्याला न मिळण्यासारखे काय आहे? आणि म्हणूनच मी हा ग्रंथ करण्यास प्रवृत्त झालो आहे. तरी उणे असेल ते पुरे करून घ्यावे आणि जास्त असेल ते सोडून द्यावे, अशी माझी आपणास विनंती आहे. आता आपण लक्ष द्यावे. आपण मला बोलवीत आहात म्हणून मी बोलतो, गीतेचे व्याख्यान करतो. ज्याप्रमाणे लाकडी कळसूत्री बाहुली सूत्रधाराची दोरी नाचवेल तशी नाचते, त्याप्रमाणे मी आपल्या कृपेतून असून साधूंचा केवळ निरोप्या आहे. आता त्यांनी मला वाटेल तसे नटवावे. तेव्हा श्री गुरु म्हणाले, राहू दे, हे तू आम्हाला सांगावे असे नाही. आता तू लवकर ग्रंथ सांगण्यास आरंभ कर. या श्रीगुरूंच्या भाषणावर निवृत्तीनाथांचे शिष्य ज्ञानदेव अतिशय उल्हासित हो म्हणाले, मी बोलतो ते मोकळ्या मनाने ऐका. धृतराष्ट्र म्हणाला, हे संजया, धर्माचे स्थान अशा कुरुक्षेत्रामध्ये जमलेले आणि युद्धाची इच्छा करणारे माझे पुत्र कौरव आणि पांडव यांनी काय केले? तर मुलाच्या ममतेने वेडा झालेला धृतराष्ट्र संजयास प्रश्न करू लागला. तो म्हणाला, संजया, कुरुक्षेत्राची हकीकत काय आहे ती मला सांग. ज्या कुरुक्षेत्राला धर्माचे घर म्हणतात, तेथे पांडव आणि माझे पुत्र लढाईच्या निमित्ताने गेले आहेत. तरी ते एकमेकांकडे एवढा वेळ काय करीत आहेत, हे मला लवकर सांग. संजय म्हणाला, त्यावेळी राजा दुर्योधन पांडवांचे सैन्य तर व्यूहाच्या आकाराने उभे राहिलेले पाहून द्रोणाचार्याजवळ जाऊन त्यांनी पुढील शब्द बोलले. हे गुरु, तुमचा बुद्धिमान शिष्य द्रुपदपुत्र धृष्टद्युम्न यांनी व्यूह रचून उभी केलेली अशी ही पांडवांची मोठी सेना अवलोकन करा. त्यावेळी तो संजय बोलला. तो म्हणाला की पांडव सैन्याने उठाव केला तेव्हा ज्याप्रमाणे महाप्रलयाच्या वेळी काळ आपले तोंड पसरतो, त्याप्रमाणे त्या गंधाट सैन्याने एकदम उठाव केला. तेव्हा त्याला कोण आवरणार? जसे काळकूट एकदा उसळले म्हणजे त्याचे शमन करण्याला कोणास सामर्थ्य आहे? अथवा वडवानल समुद्राच्या पोटातील अग्नी एकदा पेटला तशात त्याला प्रलयकाळाच्या वाऱ्याने हात दिला म्हणजे तो ज्याप्रमाणे सागराचे शोषण करून आकाशापर्यंत भडकतो, त्याप्रमाणे न आटोपणारे ते सैन्य अनेक व्यूह रचून सज्ज झाले असलेल्यामुळे त्यावेळी फारच भयंकर भासले. ज्याप्रमाणे हत्तीच्या कळपांना सिंह मुळीच मोजीत नाही, त्याप्रमाणे ते सैन्य पाहून दुर्योधनाने त्याची मुळीच पर्वा केली नाही. नंतर दुर्योधन द्रोणाचार्याजवळ येऊन त्यांना म्हणाला, पांडवांचे हे सैन्य कसे उसळले आहे पाहिले का? हुशार अशा द्रुपदपुत्र धृष्टद्युम्नाने सैन्यासही नाना प्रकारचे व्यूह संभोवार रचले आहे. जसे काय चालते डोंगरी किल्ले ज्याला तुम्ही शिकवलेत, विद्या देऊन शहाणे केलेत, त्या धृष्टद्युम्नाने हा सैन्य सिंह कैसा उभारला आहे, तयार केला आहे. पहा तर खरे. तर श्रोत्यांनो, पुढील सार्थ ज्ञानेश्वरी उद्या कंटिन्यू करूया. थँक्यू सर्वांना. रामकृष्ण हरी.